येत नाही रे. तरी आम्ही का जन्मावे, याच्यासाठी जन्म आहे का माझा की आपल्याच लोकांना मारायचं? तरी आम्ही का जन्मावे. पहा, जगात आजही आपण असेच आहोत. आजही आपल्याला असं वाटतं. एका वेळेस धर्म असा सांगतो आणि एका वेळेस असा सांगतो. निर्णय करणं कठीण आहे. विवेक शक्ती नेहमी जागी पाहिजे, नेहमी जागी पाहिजे. काय करावं काय करू नये. आणि जिथे चुकले, हरले. पृथ्वीराज चव्हाण चुकला, भारताला भोगावं लागलं. राजपूत सगळे वीर जवळपास चुकले, अर्थ वेगळे घेतले, संपलं. अशोकनी अर्थ वेगळा घेतला, संपलं. पण त्याच्यापेक्षा बौद्ध धर्म वाढला, फार मोठी चांगली गोष्ट झाली. तरी आम्ही का जन्मावे, कवणा लागी जियावे. जरी वडिला या चिंतावे, आहित म्हणे. या रक्त मांसा संबंधीच्या जनांचे जर मनाने आहित चिंतिले, तर आम्ही जन्माला का आलो? अरे रक्ताची, नात्यांची, गुरुजन ही सगळी माणसं, आत्मवंशाची माणसं, यांना मारण्याकरता भगवंता मी जन्माला आलो का? अरे आम्ही का जन्म घ्यावा? यांना मारण्याकरता. आणि यांना मारावं असं चिंतन करणं, याच्यासाठी जन्म घेणं हे वाईट आहे. आणि जगायचे ते कोणासाठी? कोणासाठी जगायचं? अरे यांच्यासाठी आम्ही जगलो पाहिजेत. पुत्राणेची कुळ, पुत्रा तेची कुळ, तया ते काहीची फळ, का निर्दाळीजे केवळ गोत्रा पुले. कुळातील लोक पुत्र व्हावा अशी इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ काय? म्हणजे मी व्हावा अशी इच्छा केली असेल ना या लोकांनी, माझ्या गुरुपासून सगळ्या लोकांनी, आणि त्याचं फळ मी काय देऊ त्यांना? त्यांचा मृत्यू. पा बरोबर आहे की नाही? काय तसं म्हटलं तर काय चूक आहे व्यवहाराच्या दृष्टीनं, पण अध्यात्माच्या दृष्टीनं चूक आहे. फारच कठीण आहे. हिंसा का हिंसा म्हणून भगवद्गीतेमध्ये हिंसा सांगितली की अहिंसा सांगितलं? अजून पजलेत लोक. काय सांगितलंय? कुळातील लोक पुत्र व्हावा अशी इच्छा करतात, त्याचे काय हेच फळ की त्या मुलाने केवळ आपल्या गोत्रातील लोकांचा नाश करावा. काय म्हणतील? आपल्या गोत्रातील लोकांचा नाश करण्याकरता जन्म व्हावा. शोकांतिका आहे. हे म्हणीची केवी धरिजे, आपण वज्राचे या होईजे. वरी घडे तरी की जे बले इया. रक्तमांस वंश व विद्यावंश, बाकीचे सगळे रक्तमांसाचे आहेत, आणि द्रोणाचार्य कृपाचार्य विद्यावंशाचे आहेत. विद्यावंश आपला जसा विद्यावंश आहे, या संबंधी यांचा नाश करणे हे आपल्या मनातच तरी कसे आणावे? यांचा नाश करायचा विद्यावंशातल्या लोकांचा, ज्यांच्याकडनं अध्यात्मविद्या आलेली आहे, धनुर्विद्या आलेली आहे, आणि यांचा नाश करायचा रक्तवंशांच्या लोकांचा. हे मनात तरी कसे आणावे? आपण हृदय मनबुद्धीने कठोर वज्रासारखे का व्हावे? याच्या उलट आपल्याकडून काही घडू लागले तर यांचे चांगले होईल तेच करावे. भगवंता, खरं म्हणजे वाईट करू नये, पण भलं झालं तर करावं या लोकांचं. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती इही भोगावे. वा, काय काय वाक्य! आम्ही जे जे जोडावे, अरे जे जे आम्ही मिळवावं ते यांना द्यावं भोगण्याकरता. संपत्ती असो, राज्य असो, काही असो, ह्या गुरुजनांच्या, ह्या मातापित्यांच्या चरणी आम्ही अर्पण करावं, असं असलं पाहिजे. भगवंता, आम्ही जे जे जोडावे ते समस्ती, म्हणजे अर्जुन किती शुद्ध अंतःकरणाचा होता. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ही भोगावे. हे जीवित्व ही उपकारावे, काजी यांजिया. आम्ही जे जे मिळवावे ते ते या सर्वांनी सुखाने भोगावं. इतकेच नव्हे तर यांच्या कामासाठी आमचे जीवनही आम्ही झिजवावे. अरे भगवंता, एवढंच नाही, आम्ही जे जे मिळवलं ते सर्वस्व आम्ही यांना अर्पण केलं पाहिजे. आणि इतकंच नाही, आमचं जीवन देखील झिजवलं पाहिजे यांच्यासाठी.
आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे. आम्ही देशोदेशींचे सर्व राजे युद्धात जिंकावे आणि मग जे आपले कुळ ते संतोष व्हावे. खरं काय, दुसऱ्या राज्याला जिंकून घ्यायचं आणि आपल्या परिवाराला तृप्त करायचं, हे तर उलटच आहे. तेची हे समस्त परिकैसे कर्म विपरीत जे झाले असती उद्यत झुंजावया. तेच ते या रणात आलेले आमचे सर्व कुळ होय. अरे सगळं कुळच आपलं रणात आलंय, सगळं कुळ. पण कर्मगती कशी विपरीत आहे की तोच आमचा सर्व गोतावळा आमचे बरोबर युद्ध करण्यास तयार झालाय. भगवंता काय हे पण आश्चर्य नाही का? हा गोतावळा यांना समजावं की नाही, हा या माझ्या विरुद्ध येऊन उभा राहिलाय युद्धाला, सगळा गोतावळा.